इंटर्नशिप करायला आली ना, माझ्या अजून फ्रेंडची चालू पण नाही झाली आणि आपल्या लिंक्डइनची प्रोफाईल बिल्ड झाली. म्हणजे मी कधीच नव्हतं केलं, एवढं इमॅजिन पण नव्हतं केलं की मला एवढा कोड येईल, एवढी कोड येईल म्हणून. तुम्ही तुम्ही खूपच चांगलं शिकवलं. म्हणजे मी जेव्हा जॉईन केली ती इंटर्नशिपचे फीज पे केले होते, तेव्हा सगळेजण बोलले की खूप जास्त फी आहे किंवा खूपच जास्त फी भरून चालली तू तिकडं, आम्ही सगळे इकडे करतोय, तू पण करून टाक इकडं. माझ्यासोबत फक्त माझी एक फ्रेंड आली होती, आम्ही दोघी जणी करतो ना. खूपच छान वाटतं. आता पोर्टफोलिओ वेबसाईट केली, म्हणजे मी कधीच स्वतःला इमॅजिन नव्हतं केलं मी एवढी छान वेबसाईट बनवून. ती फक्त तुमच्यामुळे झाली. आता किती दिवस झाले इंटर्नशिपला? आता 8-10 दिवस झाले चांगले स्टार्ट होऊन. आणि 8-10 दिवसात काय वाटतंय मग? चांगलं चालू आहे, खूपच मस्त चालू आहे, एकदम जास्त स्पीड मध्ये चालू आहे का. आणि जे तुला म्हणत होतं त्यांचं काय? त्यांचं अजून स्टार्ट नाही झालं, थोडं थोडं काही जणांचं थोडं थोडं स्टार्ट झालंय. अच्छा, कसं वाटतंय मग आता? किती शिकलीस तू? काय एकदम खूपच शिकले मी झाल्यापासून. एवढं तर मला काही येत पण नव्हतं पहिलं. थँक्यू. अशा स्टुडंटची आम्हाला फार गरज आहे. येतील नेक्स्ट इयर पण येतील, मी तर माझ्या न्यूजला पण सांगणार. क्या बात आहे. आणि तुझी मैत्रिणी पण अजून इंटरेस्टेड येते ना? हा, माझे मैत्रिणी पण इंटरेस्टेड आहेत, आता पण जॉईन करायला तयार आहेत त्या. आणि आतापर्यंत तू जे केलं प्रॅक्टिकली, त्याचा तुझा काय अनुभव होता? एकदम छान होता. म्हणजे पहिलं असं कॉम्पिटिशन होतं म्हणून त्याच्यामुळे असं अजून वाटत होतं की अजून चांगलं मी काहीतरी करू शकते. माझी वेबसाईट 2 दिवस झालं रेडी आहे, पण मी जसं अजून बघते पोर्टफोलिओ गुगलवरचे अजून बघते ना, तर अजून करू वाटते, थोडंसं अजून इफेक्ट आहे. आता पुढे काय करणार? पुढे अजून आता 100 डेज कोडिंग चॅलेंज आहे, ते पण ऍक्सेप्ट केलंय. ग्रुप सोबत डोमेन सिलेक्ट केले, त्याची पण वेबसाईट बनवायची आहे. त्याचं काम चालू आहे? हा, चालू आहे. चालू आहे. चालू आहे. क्या बात आहे. आणि आज होस्टिंग वरती आणि आता मॅमनी मला होस्ट इंजिनवरती माझी वेबसाईट पण होस्ट करून दाखवली, तर थोडासा प्रॉब्लेम आला, तो पण लक्षात आला. आता अजून थोडा चेंज करायचा वेबसाईट मध्ये. गुड जॉब. कीप डुईंग गुड वर्क. थँक्यू.